सुमारे 450 वर्षे अभेद्य राहिलेला जंजिरा किल्ला 22 एकरामध्ये वसलेला असून किल्ल्याचे बांधकाम शिसे, दगड व चुना वापरून केलेले आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा अतिशय भव्य आहे. तो पूर्वेस म्हणजे किनाऱ्याच्या दिशेस असून 2 बुरुजांच्या आडोशाने बांधलेला आहे. दरवाजा शेजारी 2 शिल्पे कोरलेली असून 2 दरवाजांच्या मधील भागात पहारेकऱ्यांचे देवडे आहेत. किल्ल्याच्या महाद्वाराजवळील नगारखाना आजही सुस्थितीत असून किल्ल्याच्या डाव्या बाजूस दुसरा दरवाजा आहे. याच्या बाजूला कोठारासारखे बांधकाम आहे. यापुढे घोड्याचे पागा लागतात. या पागेसमोरील उंचवट्यावर 3 मजली पडकी इमारत असून याला सुरुलखानाचा वाडा असे म्हणतात. या वाड्याच्या उत्तरेस 16 कोनी तलाव असून तलावाचा घेर 70 फूट आहे. तलावाच्या बाजूच्या पायऱ्यांनी वर बालेकिल्ल्यावर पोहोचतो. या भागातून संपूर्ण किल्ला नजरेस पडतो. गडाच्या पश्चिमेकडील तटबंदीत अजून एक दरवाजा असून यास दर्या दरवाजा नावाने ओळखले जाते. या बाहेर बोटीसाठी बांधलेला धक्का आहे. या दरवाजाजवळ किल्ल्याचा कैदखाना होता. किल्ल्याची तटबंदी अतिशय भक्कम असून किल्ल्याच्या तटावर पायऱ्यांनी वर गेल्यावर 3 भव्य तोफा दिसतात. कलाल बांगडी, चावरी व लांडा कासिम ही त्यांची नावे. किल्ल्याच्या तटबंदीत लहान मोठे मिळून 22 बुरुज असून त्यावर तोफा बसवलेले. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या असून तटबंदीमध्ये कमानी आहे. कमानीमध्ये समुद्राकडे तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. येथून समुद्रातील पद्मदुर्ग व जमिनीकडील बाजूचा साम्राजगड दिसतो. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी 3 तास लागतात.